तर नमस्कार मंडळींनो, कोकणचं कांडेचर या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही जात आहोत भात पेरू. तर दादानी आयुष नुसते ट्रॅक्टर ओढीनं हाणीतच होते. मोठो भाऊ तर पुढे नांगर घेऊन गेलेलो. तर हैसर तर अर्ध्या लोकांचं भाता पेरू घेतल्याने होते. तर मी, पप्पा, आयुष आणि दादा तोपर्यंत ट्रॅक्टर खाली घेतला. पप्पांनी चाका काढल्या आणि नांगर लावून घेतल्याने. ट्रॅक्टरचे तर नांगर लावून होईपर्यंत दादान मांगेरो घेऊन शेण आणि टाकलेलं होतं त्या इस करून घेतलं. जमीन तर भाजलेली होती, त्यामुळे दादान काटकं वगैरे काय शिल्लक रावले ती उकलल्यान. तोपर्यंत आईन फाटी घेतल्यान आणि भात पेरूक घेतल्या. आईचा भात पेरून झाल्यावर मी ट्रॅक्टर नांगरूक घेतलं. तर दादान तर फाटी उकलल्या आणि जो कचरो रवलो तो नेऊन वाळत टाकल्या. नांगरून झाल्याबरोबर नानान मांगेरो घेऊन लेवल केल्या. तर नांगरून झाल्यावर आयुषने तर ट्रॅक्टर नेऊन घराकडे ठेवला आणि आम्ही इलो नदीक नाव. दादान तर भियत नदीत तर उडी घातल्या. पाण्यात तर प्रेशर तर लयच होतो, म्हणून ह्यो वाहत खाली गेलो. तर खाली मी आणि आयुष होता धरू. पाण्यात पडलेल्या डुकराक कसो बाहेर काढतात तसो मी आणि आयुषने दादाक बाहेर काढला. आमची अंघोळ तर झाली, तर आम्ही आता चाललो घरा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.